बार्शीच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींकडे केवळ पक्षांतर, धक्कातंत्र किंवा राजकीय भूकंप म्हणून पाहणं ही वस्तुस्थितीला धरून ठरणार नाहीये. तर आमदार दिलीप सोपल गटाकडून विविध पक्षांचे एबी फॉर्म हे दाखल होणं हा कोणताही अचानक घेतलेला निर्णय नसून बार्शीच्या राजकीय सारीपाठावरती सुरू असलेल्या दीर्घकालीन रणनीतीचा खेळीचा भाग असल्याचं स्पष्टपणे दिसून येते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या चारही प्रमुख राजकीय पक्ष एकत्रित येत निवडणूक लढणार असल्याचं चित्र सध्या उभं राहिले. तर दुसरीकडे माजी आमदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही लढणार असल्याचंही स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे अवघ्या महिन्याभरामध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबत महायुती म्हणून निवडणूक लढवणारी शिवसेना शिंदे गट आता महायुतीमध्ये फारकत घेऊन आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरली आहे. बार्शी शहर आणि तालुक्याचं राजकारण मागील 3 दशकांपासून व्यक्तिकेंद्रित म्हणून ओळखलं जातं. या संपूर्ण काळात आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राऊत या 2 प्रमुख नेत्यांचाच प्रभाव शहर आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये सातत्यानं दिसून येते. कोणतीही निवडणूक असो, नगर परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, विधानसभा किंवा लोकसभा, त्या प्रत्येक निवडणुकीमधील गणित, समीकरणं आणि परिस्थिती तसेच रणनीती या 2 नेत्यांच्या भोवतीच फिरताना दिसते. या 2 नेत्यांची स्थानिक पातळीवरील ताकद लक्षात घेऊनच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनीही वेळोवेळी आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांना बळ देण्याचा प्रयत्न केलाय. कारण या दोघांच्या माध्यमामधून बार्शी तालुक्यात आपला पक्ष मजबूत करणं आणि निवडणुकांमध्ये यश मिळवणं हा प्रत्येक पक्षाचा प्रमुख उद्देश राहिलेला आहे. त्यामुळे सध्याच्या घडामोडीमध्ये दिसणारं एबी फॉर्म, बदललेल्या आघाड्या किंवा युती या कोणत्याही प्रकारचा राजकीय भूकंप नसून बार्शीच्या राजकीय सारीपाठावरती एकमेकांना शह देण्यासाठी, एकमेकांवर मात करण्यासाठी आणि अखेर चेकमेट साधण्यासाठी आखलेली ही रणनीतीचा भाग असल्याचं दिसून येते.